झी 24 तास एक पाऊल पुढे। अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकामाची नागरिक तक्रार करत नाहीत अशी सरकारी अधिकाऱ्यांची कायम ओरड असते। नागपूरमध्ये मात्र अनधिकृत बांधकामाविरोधात नागरिकांनी लढा उभा केलाय। महापालिका प्रशासन मात्र बिल्डरला पाठीशी घालून अनधिकृत बांधकामांना अभय देत असल्याचं चित्र आहे। नागपुरातला उच्चभ्रूंचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदुस्तान कॉलनीतली ही आहे सुमन कॅसल इमारत। लाखो रुपये मोजून फ्लॅट विकत घेतलेल्या या इमारतीतल्या रहिवाशांना इमारतीचा पूर्ण वापर करता येत नाहीये। बिल्डरनं या इमारतीचा तळमजला, पहिला मजला आणि 6व्या मजल्यावर अतिक्रमण केलंय। त्यामुळे इथल्या रहिवाशांना इमारतीच्या आवारात वाहनं पार्क करता येत नाहीयेत। शिवाय इमारतीच्या गच्चीचा वापरही करता येत नाहीये। कॉमन स्पेसेस जे आहेत तर नॅचरली आमचं मूवमेंट रिस्ट्रिक्ट झालेलं आहे। तसंच वरची टेरेस जी आहे ती सुद्धा कॉमन आहे, ते रिस्ट्रिक्ट झालेलं आहे। इव्हन हे गेट जे दिलेले आहेत, एक गेट आतमध्ये यायचा, एक दुसरं गेट बाहेर जायचं आहे, कारण याच्यामध्ये मार्जिन एरिया फारच कमी आहे दोन्ही साईडला बिल्डिंगच्या, त्यामुळेच ते 2 गेट प्रोव्हाइड करण्यात आले। वास्तविक पाहता इमारतीची पार्किंग, टेरेस यासह इतर सोयी सुविधांवर तिथे राहणाऱ्यांचा अधिकार असतो। मात्र हा अधिकार बिल्डरनं हिरावून घेतलाय। इमारतीतल्या अनधिकृत बांधकामाकडे महापालिकेचं लक्ष वेधून घेण्यासाठी रहिवाशांनी अनधिकृत बांधकाम असल्याचं भिंतीवर रंगवून ठेवलंय। सिटी सर्वे ऑफिसमध्ये सुद्धा मी अप्रोच झालो आहे आणि त्या हिशोबाने माझे सगळे डॉक्युमेंट्स पाहता त्यांनी बाजारगाव पेपर मिलच्या नावावरती सह्या केल्या आहेत। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यांनी पॉवर ऑफ अटर्नीचा यूज करून यांची चुकीची माहिती कॉर्पोरेशनला दिली। कॉर्पोरेशनला एक अंडरटेकिंग दिला आहे, ॲफिडेविट दिला आहे, जे चुकीचं आहे। जे कॉर्पोरेशनला लक्षात सुद्धा मी आणून दिला या गोष्टी, परंतु कॉर्पोरेशनने याच्यावर काही ॲक्शन घेतलेली नाही। सुमन कॅसलच्या रहिवाशांनी अनधिकृत बांधकामाची महापालिकेकडे तक्रार केली। महापालिकेनं सुरुवातीला अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली, मात्र अचानक हे अतिक्रमण तोडण्याचं काम थांबवण्यात आलं। दरम्यानच्या काळात बिल्डरनं इमारतीचा नवा नकाशा सादर केला। तो 1 नव्हे 2 नव्हे तर 3दा फेटाळण्यात आला। तरीही अनधिकृत बांधकामावर कारवाई का केली जात नाही असा सवाल इथल्या रहिवाशांनी उपस्थित केलाय। एक इन आहे, एक आउट आहे आणि अननेसेसरीली बिल्डर्स महोदयांनी एक एन्क्रोचमेंट करून एक समोरच्या पार्टीला कोणाला तरी विकलेलं आहे। त्याच्याशी तर आमचा काही व्यक्तीचा संबंध नाही आहे, पण बिल्डरशी संबंध आहे। आम्ही सुद्धा फ्लॅट दुसऱ्या पार्टीकडून घेतला, पण जेव्हा मी बघितलं प्रॅक्टिकली तर बिल्डरांचं सुद्धा त्याच्यामध्ये मॅक्झिमम इंटरफेरन्स दिसते याच्यामध्ये काय। नागपूर महापालिकेच्या असहकाराला कंटाळून रहिवाशांनी झी हेल्पलाईनच्या माध्यमातून अतिक्रमणाच्या मुद्द्याला वाचा फोडण्याचा निर्धार केला। रहिवाशांच्या तक्रारीनंतर झी हेल्पलाईन अमरावती रोडवरील सुमन कॅसल इमारतीत पोहोचली। तिथल्या अतिक्रमणाची पाहणी झाली। याबाबत आम्ही महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला। अमरावती रोड सुमन कॅसल येथील रहिवाशांनी आपल्याच बिल्डिंगमध्ये अवैध बांधकाम झाल्याची तक्रार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली होती आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कागदोपत्री ते मान्य देखील केले होते। पण महत्त्वाचं म्हणजे मान्य केल्यावरही आजवर महानगरपालिकेने कुठलीही कारवाई यासंबंधी केली नाही। इतकंच नव्हे, त्या पूर्ण प्रकरणावर महानगरपालिका त्या बोलाचं देखील टाळते आहे। त्यामुळे पूर्ण प्रकरणात भ्रष्टाचार झाला का हा प्रश्न त्यातील रहिवासी विचारतायत आणि महानगरपालिकेकडे याचं मात्र कुठलंही उत्तर नाही। इमारतीच्या सोयी सुविधा वापरण्याचा तिथं राहणाऱ्या रहिवाशांचा हक्क आहे। बिल्डरनं अतिक्रमण करून त्यांच्या हक्कावर गदा आणली आहे। जोपर्यंत नागपूर महापालिका या अतिक्रमणावर कारवाई करणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन स्वस्त बसणार नाही। झी हेल्पलाईन साठी अखिलेश शळवे, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।